पुण्यातील जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतली। काल युतीची चर्चा फिसकटली। आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती तुटल्यात जमा, सूत्रांची माहिती। घड्याळाच्या चिन्हावर लढा हा अजितदादांचा प्रस्ताव, पवारांना अमान्य। सूत्रांची माहिती, पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतूनच लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। अजित पवारांची राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाला 25 ते 30 जागा देणार। 28 जागांवर दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत, सूत्रांची माहिती। मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये एकमत। उरलेल्या 27 जागांवर आज निर्णयाची शक्यता। महायुतीच्या चौथ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साटम यांची माहिती। पुण्यात पालिका निवडणुकीसाठी मवियाची 4.5 तास बैठक। बैठकीला पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसेचे नेते उपस्थित। अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललं आहे माहिती नाही, मात्र आमच्याकडून कुठली चर्चा नाही। राष्ट्रवादीच्या युतीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरेना। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच। भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असल्यानं जागा वाटपाचा तिढा सुटेना। ठाण्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत नमो ठाणे असा बॅनरवर उल्लेख। भाजप आणि शिंदेची शिवसेना छत्रपती संभाजीनगर महापालिका एकत्र लढणार। भाजप 45 तर शिवसेनेचा 55 जागांचा फॉर्म्युला। सूत्रांची माहिती, पत्रकार परिषदेमध्ये आज युतीची घोषणा करणार। चांदीची 2.5 लाखांकडे झेप। चांदी 10,500 रुपयांनी तर सोनं 1,400 रुपयांनी महागलं। सोनं 1,38,300 रुपये तोळा तर चांदी 2,32,500 रुपयांवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली। हवा अतिवाईट श्रेणीमध्ये AQI 195 वर पोहोचला। प्रदूषण करणारी 187 विकास कामं थांबवली।